सो हॅलो स्टुडंट्स. तर मागच्या लेक्चरला आपण टेम्परेचर स्ट्रेसेस अँड स्ट्रेनेस ह्याच्यातले आपण फॉर्म्युले वगैरे पाहिलेले आहेत, थेरी पार्ट पाहिलेला आहेत. अजून एक परीक्षेला प्रश्न विचारला जातो की टेम्परेचर स्ट्रेसेसमधले फील्ड एक्झाम्पल आपण सांगायचे आहेत. त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजेच गॅप बिटवीन टू रेल्स आर केप्ट, otherwise temperature stresses will be developed due to free expansion, due to which free expansion gets prevented. रेल्वेचे रूळ असतात, रेल्वेचे जे रूळ आहेत ह्याच्यामध्ये गॅप ठेवलेला असतो. हा गॅप का ठेवलेला असतो तर त्याच्यामुळं टेम्परेचर स्ट्रेसेस त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ नयेत. कारण हा जो गॅप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन व्हावं, ते प्रिव्हेंट होऊ नये यासाठी गॅप ठेवलेला असतो दोन रुळामध्ये गॅप ठेवलेला असतो. नाहीतर काय होईल, तो गॅप जर ठेवला नाही तर त्याच्यामध्ये टेम्परेचर स्ट्रेसेस डेव्हलप होतील, त्याच्यामुळे फ्री एक्सपान्शन हे प्रिव्हेंट होईल. ओके. दुसरं आहे जेव्हा ब्रिजचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये एक्सपान्शन जॉईंट्स प्रोव्हाइड केलेले असतात जेणेकरून फ्री एक्सपान्शन व्हावं. जर त्याच्यामध्ये आपण जॉईंट्स दिले नाहीत तर त्याच्यामध्ये काय होईल तर फ्री एक्सपान्शन प्रिव्हेंट होईल आणि टेम्परेचर स्ट्रेसेस डेव्हलप होतील. यासाठी ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला एक्सपान्शन जॉईंट्स प्रोव्हाइड करावे लागतात. असे दोन एक्झाम्पल आहेत. एक तर टू रेल्समध्ये गॅप ठेवलेला आहे, दुसरं ब्रिजच्या कन्स्ट्रक्शनमध्ये एक्सपान्शन जॉईंट प्रोव्हाइड केलेले असतात. असे दोन एक फील्ड एक्झाम्पल तुम्ही टेम्परेचर स्ट्रेसेसच्या बाबतीत लक्षात ठेवायचे आहेत. हा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. दोन फील्ड एक्झाम्पल सांगा. तर पहिलं आहे गॅप बिटवीन टू रेल्स आर केप्ट, आणि दुसरं इन ब्रिज कन्स्ट्रक्शन देअर आर एक्सपान्शन जॉईंट्स प्रोव्हाइडेड. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत. फक्त आपण एक उजळणी करूया किंवा रिव्हिजन करूया. फ्री डिफॉर्मेशन म्हणजे एक एंड फ्री असतं तेव्हा जे काय डेल्टा एल होतो तो काय आहे, एल इंटू अल्फा इंटू टी. एल म्हणजे ओरिजिनल लेंथ, अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन, आणि स्मॉल टी दॅट इज राईज ऑर फॉल इन टेम्परेचर. फ्री डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला एल अल्फा टी. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला आहे टेम्परेचर स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू ई, कॅपिटल ई म्हणजे यंग्स मॉड्युलस, कॅपिटल ई इंटू अल्फा इंटू स्मॉल टी. सो सिग्मा इज इक्वल टू टेम्परेचर स्ट्रेस बरोबर ई इंटू अल्फा इंटू टी. टेम्परेचर स्ट्रेन स्मॉल ई बरोबर अल्फा इंटू टी. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि फोर्स एक्झर्टेड ड्यू टू रिजिड सपोर्ट टू प्रिव्हेंट फ्री डिफॉर्मेशन कॅपिटल पी बरोबर ई इंटू अल्फा इंटू टी इंटू ए. कॅपिटल ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. सो फर्स्ट प्रॉब्लेम इज अ रॉड इज 2 मीटर लॉंग ॲट 10 डिग्री सेल्सियस. फाइंड द एक्सपान्शन ऑफ द रॉड when temperature is raised to 80 degrees Celsius. If the expansion is prevented, find the stresses in the material. There is given Young's modulus, capital E is 1 into 10 raised to 5 Newton per mm square, and alpha coefficient of linear expansion because there is expansion is equal to 0.000012 per degree Celsius. First of all, one bar is there. This is a bar, suppose. The length of bar is 2 meter length. Initial temperature of bar is 10 degrees Celsius. Okay, so we apply heat, but heat is applied at that time. The end is fixed here to prevent the expansion. So other end is also fixed to prevent the expansion. That time what happens, this free expansion get prevented, that much expansion get prevented. So this is prevented because the end is fixed. So a force P exert on that member to prevent this expansion, and that time thermal stresses will develop. So the heat final temperature, that means heat 10 degrees Celsius is initial temperature of that bar having 2 meter length, and the heat is applied and the final temperature is 80 degrees Celsius. So
वी हॅव टू कॅल्क्युलेट द स्ट्रेसेस. बघा एक बार आहे, दोन्ही एंड्स फिक्स केलेले आहेत. सुरुवातीचं त्या बारचं तापमान 10 डिग्री सेल्सिअस होतं, त्याची लांबी 2 मीटर आहे. हे एंड फिक्स केल्यामुळं, दोन्ही एंड फिक्स केल्यामुळं इथं काय होणार आहे, जे फ्री डिफॉर्मेशन होतं त्याला प्रिव्हेंट होणार आहे, प्रिव्हेन्शन होणार आहे. मग 10 डिग्री सेल्सिअस हे त्याचं इनिशियल तापमान होतं, ते कितीपर्यंत वाढवलं आहे, 80 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवलं आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलेलं आहे, त्यामुळे त्याचं एक्सपान्शन जरी प्रिव्हेंट होत असेल तर तरीसुद्धा हा पी फोर्स त्याला काय करतो, एक्सपान्शनला प्रिव्हेंट करतो, कारण हा रिजिड सपोर्ट इथं दिलेला आहे दुसऱ्या एंडला. मग अशा वेळेस स्ट्रेसेस काय तयार होतील, तर आपण पाहिलेला आहे हा टेम्परेचर स्ट्रेसचा फॉर्म्युला सिग्मा बरोबर ई इंटू अल्फा इंटू टी. फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहून घेऊया. लेंथ किती दिलेली आहे बारची, तर 2 मीटर दिलेली आहे. 2 मीटर लेंथ दिलेली आहे म्हणजेच काय, तर त्याचं आपण कन्व्हर्जन करूया एम एममध्ये. 2 इंटू 10⁻³ mm. ओके, ही एम एममध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. आता इनिशियल टेम्परेचर आपण म्हणूया T1 किती होतं, 10 डिग्री सेल्सिअस. तर इनिशियल टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस होतं. फाइंड द एक्सपान्शन ऑफ द रॉड व्हेन टेम्परेचर इज रेज टू 80 डिग्री सेम. T2 काय झाला, 80 डिग्री सेल्सिअस. सो स्मॉल t is difference between that temperature T2 minus T1, that means 80 minus 10, that is 70 degrees Celsius. Okay. Then again capital E 1 into 10⁵ Newton per mm square, that is given. Alpha linear expansion, coefficient of linear expansion, that is given 0.000012 per degree Celsius. So the formula for temperature stress is sigma is capital E into alpha into T. So capital E given 1 into 10⁵. Alpha is also given 0.000012, and T, that is rise or fall in temperature. Here is rise of temperature, that is calculated 80 minus final temperature minus initial temperature, that is 70 degrees Celsius. So after calculating we get answer 84 Newton per mm square. 84 Newton per mm square, that is the answer. This is a simple problem. We simply put the values in our formula and we get answer. So next problem, second problem is that a square rod 10 mm into 10 mm in cross section and 1000 mm long is fixed at both ends. So suppose this is a square rod 10 mm by 10 mm cross section and it is fixed at both ends, and the length is given, that is 1000 mm. Okay, and the cross section area of cross section is given 10 mm into 10 mm, that is 100 mm square. Okay, 10 mm into 10 mm, 100 mm square. This is the cross section area. Determine the end reaction due to rise in temperature. Here directly rise in temperature is given, not initial and final temperature is given, directly rise in temperature given. So we get direct value of small t 50 degrees Celsius. Okay, also Young's modulus is given 2 into 10⁵ megapascal. So 1 megapascal is equal to 1 Newton per mm square. So 2 into 10⁵ megapascal is 2 into 10⁵ Newton per mm square. Also the value of alpha, coefficient of linear expansion, is given 12 into 10⁻⁻⁶ per degree Celsius. So we have to calculate first the temperature stresses and the reaction. That means whenever the both ends fix, a P force or this rigid support will exert that reaction. That means P force
is exerted to prevent the free deformation or जे काही एक्सपान्शन होणार आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी हा रिजिड सपोर्ट ह्या बारवर काय करणार आहे, रिएक्शन एक्झर्ट करणार. तो म्हणजेच काय असणार आहे, पी नावाची रिएक्शन किंवा पी फोर्स एक्झर्ट करणार आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी. मग ह्याच्यासाठी पी काढायचा आहे. पी काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे ई इंटू अल्फा इंटू टी इंटू ए. तर आधी आपण टेम्परेचर स्ट्रेसेस काय तयार होतात ते पाहूया. टेम्परेचर स्ट्रेससाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे ई इंटू अल्फा इंटू टी, ई इंटू अल्फा इंटू टी. ओके, सो ई बरोबर 2 इंटू 10⁵, अल्फा 12 इंटू 10⁻⁻6 into T is directly given 50. So the value of sigma, that is temperature stress, is 120 Newton per mm square. And the nature of that stress is this force prevent expansion. So nature of force is to prevent the expansion is towards the body or member or that rod, that is compressive nature. So stresses developed is compressive. To prevent the expansion, compressive stresses will generate. So we have to find the reaction, that means P force, the reaction exerted, okay, due to rise in temperature 50 degrees Celsius. So it is, the formula is E alpha T into A. E into alpha into T into A. But E into alpha into T is sigma. That means sigma into A. So sigma ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 120 इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण काढलेला आहे 100. सो द P force exerted is 1200 न्यूटन. दॅट इज द आन्सर. आता बघा मी इथं सिग्मा काढल्यानंतर पी काढलाय. आता तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला जरी एक्झर्ट केलेला, फोर्स एक्झर्ट केलेला हा जरी फॉर्म्युला डायरेक्टली वापरला तरी तुमचं हेच आन्सर येणार आहे. हे काढण्याची आवश्यकता नाही. पण आपण 2 स्टेपमध्ये केलेलं आहे जेणेकरून आपल्याला लक्षात यावं की स्ट्रेस जो तयार होतो तो कॉम्प्रेसिव्ह नेचरचा आहे. कधी कधी हे स्ट्रेस पण विचारतात आणि तुम्हाला फोर्स एक्झर्टेड पण विचारतात. दोन्ही प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला दोन्ही पद्धतीनं तुम्हाला करता येईल. डायरेक्टली फॉर्म्युला हा पीचा वापरला तरी येतोय आणि किंवा हे स्टेप करून जरी केलं तरी येतं आहे. तर समजलं असेल तुम्हाला. So next problem is a steel rod 12 mm diameter and 2.2 meter length is at 40 degrees Celsius. Find the free expansion of the rod when the temperature is raised to 110 degrees Celsius. If the free expansion is completely prevented, find the magnitude and nature of stress. Take alpha this much and capital E is this much. Okay. So first of all, suppose one rod is there, steel rod is there. So we hit that rod, that time free expansion will occur, delta L, okay, that free expansion will occur, and we have to find in first case, find the free expansion of rod when temperature is raised to 110 degrees Celsius. So initial temperature of that rod is 40 degrees Celsius. After heating, the temperature will rise to 110 degrees Celsius. So the formula for delta L is, free expansion is L into alpha into T. We have to use this formula for free expansion. Okay, and then another point is that we have to prevent this free expansion. This free expansion is completely prevented. So how you prevent the expansion? By keeping the both end fixed. So this free expansion, whatever the free expansion will occur, that is prevented by applying, or this support will apply the force P or exert the force P to prevent this free expansion. So nature of force become compressive. Nature of force is compressive. So compressive stresses will generate in this bar. So we have to also find the magnitude and nature of stresses. That means alpha. We have to find alpha. Okay, sorry, we have to find sigma. We have to find sigma, the nature of stresses, not alpha.
alpha is coefficient of linear expansion. So we have to find the magnitude and nature of stresses. That means sigma, that is stress. We have to find sigma because in this case the both ends are fixed. So nature of force is compressive. Due to this compressive force and the expansion get prevented, the stresses will generate, and the stresses will generate, that stresses we have to calculate, that is sigma. Sigma is stress, we have to calculate. So in first case we have to calculate this free expansion, and in second case we have to find the temperature stress, that is sigma is E into alpha into T. We have to apply this formula for getting this answer. So first we write the given data. A steel rod 12 mm diameter. So diameter is given 12 mm. So diameter, that means this is round, bar is round bar. So area is pi by 4 into d square. So pi by 4 into 12 square, that is mm square. That is the cross section area of the bar. Okay, this is the cross section area of bar. Then length is given. Length is 2.2 meter. That is 2.2 into 10 raised to 3 mm. So initial temperature of bar is given, that is T1 is given 40 degrees Celsius. So after heating, the temperature will rise T2 110 degrees Celsius. So the rise in temperature is final temperature minus initial temperature, that is degree Celsius. Final temperature is 70 degree Celsius. Okay. Next, if free expansion is prevented, find the magnitude and nature of stress, that is sigma. You have to calculate. For that, alpha is given, that is coefficient of linear expansion. Alpha is given 12 into 10 raised to minus 6 per degree Celsius, and capital E, that is Young's modulus, is also given 2.1 into 10 raised to 5 megapascal. So 1 megapascal is equal to 1 Newton per mm square. So 2.1 into 10 raised to 5 Newton per mm square. Simply we have to put this value in this formula. So first is free expansion. So in first case we have to find free expansion of rod. So free expansion, delta L is equal to L into alpha into T. So L is 2.2 into 10 raised to 3. Alpha is, that is coefficient of linear expansion, 12 into 10 raised to minus 6 into T is 70. So that much you have to calculate. It is 1.848. 1.848. Second is we have to calculate sigma. Sigma, that is stress, thermal stress, sigma. Sigma is E into alpha into T. That is E is given 2.1 into 10 raised to 5. Alpha is also given 12 into 10 raised to minus 6 into T 70. So that is Newton per mm square. So you calculate that, you get 176.4 Newton per, and nature is compressive. Nature of that stress is compressive because it will prevent expansion. The force exerted is compressive, so the compressive stress, thermal stress, will generate here. So this is the problem, third problem. You have to practice this. Just all these three problems, you just apply the formula, unit conversion, and got the answer. So remaining problems we will solve in next class.